आप्यायन्तु माङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्म उपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मोऽस्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांती। केन उपनिषदात असणारा शांतिपाठ आणि मला वाटतं गेल्या 1.5-2 महिन्यापासून हा मोठा एक व्यवधान मध्ये असणारा अनेक कार्य त्याच्यामध्ये आलं, काकड आरती आले, त्यानंतर अनेक गोष्टी आल्या, इलेक्शन आलं, हे आलं, इतर काही कार्यामध्ये असणारी व्यग्रता, आणि त्यामुळे साधारण 1-1.5 महिना झाला आपला पाठ थांबलेला होता. तो आपण पुन्हा आजपासून आरंभ करत आहोत. गीतेचं अध्ययन झालं आणि गीतेच्या अध्ययनानंतर आपण उपनिषदांचं अध्ययन आरंभ केलेलं होतं. त्या उपनिषदांमध्ये ईशावास्य उपनिषद पहिलं आहे 18 मंत्रात्मक अतिशय छोटं जे उपनिषद सगळ्या उपनिषदांमध्ये असणारं ईशावास्य उपनिषद ते आपण या ठिकाणी पूर्ण केलं होतं. आणि ईशावास्य उपनिषद पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी आपण काय केन उपनिषद, केन म्हणजे प्रश्नार्थक आहे, कहा कौ के कम कौ कान केन काभ्याम कैही सांगितलं. केन म्हणजे तृतीया एक वचन, केन केन म्हणजे च्याद्वारे, कोणाच्या द्वारे, कारण मंत्र याचा जो आहे पहिला हा केन पासूनच सुरुवात, केनेशितम यानेच आरंभ झाल्यामुळे त्या मंत्राच्या अनुषंगाने जो मंत्राचा असणारा पहिला शब्द केन ईशितम कोणाच्या द्वारे असल्यामुळे या उपनिषदाला या ठिकाणी काय केन उपनिषद असं या ठिकाणी म्हणलं. आणि असं असणारं हे केन उपनिषद आपण या ठिकाणी आरंभ केलं. त्या केन उपनिषदाचा असणारा पहिला मंत्र आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेला होता. केने चितम पतितम प्रेषितम मन केन प्राण प्रथम प्रयतियुक्त केने चितां वाचमिमां वदन्ति हे चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति, की अशा प्रकारे कोणाच्या द्वारे त्या ठिकाणी शिष्य जो आहे हा शिष्य गुरूंकडे आलेला आहे. आणि गुरूंकडे आल्यानंतर त्याची असणारी सगळी साधना वगैरे जे काय असेल, तप स्वाध्याय साधना हे सगळं करून त्यानंतर अत्यंत गुरु ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं काय तद्विज्ञानार्थम च गुरुमेवा विगच्छेत तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ही जी असणारी उपनिषद विद्या आहे, ही जी ब्रह्मविद्या आहे, ही ब्रह्मविद्या काय गुरुकडूनच ग्रहण केली पाहिजे असं शास्त्र त्यासाठी सांगतात. की कशा कोणाकडनं केलं पाहिजे, विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत सांगितलं. उपनिषद विद्या जी आहे, जी ब्रह्मविद्या जी आहे, ब्रह्मविद्येचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला काय गुरुकडेच गुरुमेव सांगितलं. तिथं एव आहे, गुरुम एव, एव म्हणजे चकार, तूच आपण ज्या अर्थी म्हणतो त्या प्रकारे या ठिकाणी गुरुकडूनच ग्रहण केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मग त्यासाठी काय केलं पाहिजे, मग त्यासाठी मग गीतेने आम्हाला सांगितलं शिष्याची जे असणारी लक्षणं तद्विद्धी प्रणिपात पाहिजे. प्रणिपात म्हणजे अखंड काय पाहिजे, शरणागती. त्या गुरुला काय केलं पाहिजे, पूर्ण सरेंडर, पूर्ण शरणागत आला पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तो पूर्ण शरणागत गुरूंना येईल त्याच वेळीच तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सेवा त्यानंतर सरेंडर आल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण प्रणिपात झाला की मी काय, हे सद्गुरू मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मी अशा प्रकारे शरण आलेल्या मला या वाक्याचा बोध करा, याच्या मागे काय आहे हे सांगा. असं करण्यासाठी त्यानंतर प्रणिपात झाल्यानंतर सेवा, गुरु सांगेल तुम्हाला ससंवत्सर संवत्सद त्या ठिकाणी सांगितलं. कशामध्ये प्रश्न उपनिषदामध्ये आल्यानंतर बसला लगेच प्रश्न केला लगेच गुरु उत्तर देतील असं नव्हतं. पहिल्यांदा आल्यानंतर या ठिकाणी थांबा म्हणले. तुम्ही काय या ठिकाणी 1 वर्षभर प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलंय की 1 वर्षभर तुम्ही या ठिकाणी थांबा आणि मग काय करा, त्या ठिकाणी ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करा, सेवा शुश्रूषा करा. हे सगळं झाल्यानंतर जर मला त्या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल तरच म्हटले. लगेच तुम्ही आला, सेवा केली म्हणून तुमच्या प्रश्नाचं मी लगेच उत्तर दिलं असं नाही म्हणत. की मला जर माहिती असेल
तर काय करेल? तरच मी काय करेल? तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलं. तसंच अनुषंगाने या ठिकाणी मग सेवा झाल्यानंतर पण प्रश्न. सेवेने ज्यावेळेस गुरु प्रसन्न चित्त असतील, सेवा झाल्यानंतर एकांत वासामध्ये बसलेला असतील, एखाद्या झाडाखाली जप अनुष्ठान करत सगळी सेवा आदी कार्य गुरूंचं असणारं अनेक आदी संपूर्ण कार्य पूर्ण झालेले आहे. अध्यापन पूर्ण झालेलं आहे. पाठ वगैरे आता संपूर्ण झालेला आहे. अनेक आदी कार्य पूर्ण झालेले आहे. आणि आता गुरु काय करतात? त्या ठिकाणी थोडं चिंतन करत आहेत. जपजाप करत एखाद्या वृक्षाखाली ज्यावेळेस बसलेले आहेत त्यावेळेस हा शिष्य त्या ठिकाणी जाईल आणि काय करेल? प्रतिप्रश्न म्हणजे मनामध्ये जे काय त्याचं आहे ते त्या ठिकाणी गुरूंना सांगण्याचा तो प्रयत्न करेल. मग काय विचारलं? मग गुरूंना त्या ठिकाणी आला हा शिष्य, आणि हा जो केन उपनिषदामधला असणारा शिष्य जो आहे, सगळ्यांना असणारी जी परंपरागत जो आहे प्रोटोकॉल नियम एकच आहे. सगळ्यांनी त्या अनुषंगानेच येणं, राहणं, ब्रह्मचर्य आदी आश्रमाचं पालन करणं, सेवा शुश्रूषा करणं, आणि हे सगळं नुसतं 1-2 दिवस नाही, वर्षानुवर्ष केल्यानंतर ज्यावेळेस त्याच्यामध्ये अपेक्षित दैवी गुणसंपत्ती, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण झाल्यानंतरच, तोपर्यंत सेवाच आहे, तोपर्यंत कर्मयोगच आहे. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी निर्माण होतील त्याच वेळेस काय करतील? मग गुरु त्याला त्यावेळेस उपदेश करतील. म्हणून अशा प्रकारे आलेला या ठिकाणी केन उपनिषदामध्ये असणारा जो शिष्य आहे तो अशा प्रकारे सेवा शुश्रूषा संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी गुरूंना येत आहे. आणि आता प्रश्न विचारतोय काय? केनेशितम पतितम प्रेषितम मन. पहिला जो मंत्र आहे हा प्रश्नार्थक आहे. हे सद्गुरो, हे सगळे जे व्यवहार चाललेले आहेत ते कशाद्वारे चाललेले आहेत? ते संपूर्ण व्यवहार पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांच्याद्वारे हे संपूर्ण आपण व्यवहार करत आहोत. आणि त्याच्या मागे त्यांना प्रेरणा देणारा कोण आहे? अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. परंतु यांच्याही मागे याला प्रेरणा देणार चक्षुश्रोत्रम कौदेवो युनक्ती, यांना सुद्धा प्रेरणा देणारा कोण आहे? याच्याही मागे, च्या मागे आपण म्हणतो त्या ठिकाणी या मागे पाहिलं आपण. पोलीस काय म्हणतात? याचा सूत्रधार कोण आहे? तसं हे संपूर्ण अखिलांड कोटी ब्रह्मांड जे चालत आहे या सगळ्याचा सूत्रधार कोण? कोणाच्या द्वारे? हे प्राण आहे, हे मन आहे, हे बुद्धी आहे, हे सगळे जे आहे, हे जे काय आपापला जो विचार करत आहे, आपापल्या कर्मामध्ये जे प्रेरित होत आहेत, ती कर्म करत आहेत. परंतु ही कर्म करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणारा कोण त्यांच्या मागे आहे असं विचारल्यानंतर गुरु देत असणार उत्तर अत्यंत संदिग्ध अवस्थेमध्ये, म्हणजे अत्यंत थोडंसं त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणजे रहस्य म्हणतो. राजविद्या, राजगुह्य, गुह्यात्मक उत्तर जे आहे, गुह्यात्मक उत्तर दुसऱ्या मंत्राच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसऱ्या मंत्राच्या द्वारे गुरु म्हणतायत काय? त्याचं उत्तर कोण? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो हवाचम सौ प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमिच्छधीरो प्रेत्यास्मा लोकादमृता भवन्ति. की तो जो म्हणतोयस ना केनेशितम, त्याचं उत्तर गुरु या ठिकाणी देतात. गुह्यतमे काय म्हणतात? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो हवाचम सौ प्राणस्य प्राणः. तो श्रोत्राचा सुद्धा काय आहे? श्रोत्र आहे. म्हणजेच काय? श्रोत्र म्हणजे कान. तो कानाचा कान आहे म्हणजे काय? कानासाठी किंवा कानाला ऐकण्याची जी शक्ती अपेक्षित आहे ती शक्ती प्रदान करणारा कोण आहे? तर ती शक्ती प्रदान करणारा तो आहे. म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयन, मनाला सुद्धा
ज्याप्रमाणे श्रोत्राच्या अनुषंगाने पंच ज्ञानेंद्रिय घेतली, त्या अनुषंगाने अंतःकरण चतुष्टयाच्या अनुषंगाने या ठिकाणी हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो, त्या अनुषंगाने या ठिकाणी त्या मनाला सुद्धा मनसो मनोयत, त्या मनाचं सुद्धा मनाचं मन म्हणजे त्या मनाला विचार करण्याचं सामर्थ्य जे आहे, सामर्थ्य प्राप्त करणारा कोण आहे तर ते तत्व आहे वाचोह वाचम. वाचा जी बोलते तिला बोलण्यासाठी शक्ती प्रदान करणारं ते तत्व आहे प्राणस्य प्राणः. जे प्राण आहे, जो आपण श्वासोश्वास करत आहोत, त्या प्राणाचा सुद्धा तो प्राण आहे. आणि म्हणून चक्षुषच चक्षु, चक्षु म्हणजे डोळे, डोळ्यांचा सुद्धा डोळा म्हणजेच काय तर डोळ्याला पाहण्याची शक्ती प्रदान करणारा जो आहे तो आहे. अशा प्रकारे चक्षुषच चक्षु रतिमुच्चधीरा असं जाणणारा. अशा प्रकारे या सर्वांना पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय या सर्वांना शक्ती प्रदान करणारा, त्या शक्ती देणार जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व. या सर्वांना शक्ती, ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्यामुळेच हे सगळे जे व्यवहार होत आहेत, ते तरी उपनिषदाने सांगितलं भीषास्मात् वातपवदे भीषो देति सूर्य. त्याच्यामुळेच वारा वाहतोय, सूर्य वेळच्या वेळेला उगवतोय. या सगळ्या सृष्टीपटलावर ज्या ज्या क्रिया आहेत या कोणामुळे, त्याच्या वितीमुळे. म्हणून असा तो आहे, त्याला जाणून सांगितलं. धीराहा म्हणजे जे ज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहेत, म्हणजे धीर आहे की हे सगळं घडत असताना ज्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किलमिश त्यांना माहिती आहे, हे काय सगळं जे काय घडत आहे प्रकृतीच्या नियमानेच घडत आहे. सगळ्या ज्या क्रिया होत आहेत या सृष्टीपटलावरती, या कोणामुळे होतात, हे प्रकृती ते सगळं करणारी आहे असं जाणणारे ते धीराहा. म्हणून ते काय करतात, ते कधीही त्यांचं जे चित्त आहे, हे चित्त ह्या होणाऱ्या सगळ्या घटनेनी विचलित होत नाही. स्वस्थ चित्त हा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तरंग निर्माण होत नाही. कधी याला कळतं, याच्या मागे असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जो आहे तो एकच परमात्मा, यामागचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, तो जो एक परमात्मा आहे, ते जे एक ब्रह्मतत्व आहे, त्याला काय केलं पाहिजे, अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. आणि एकदा कळलं की याच्या मागे हे असं आहे, मग काय, मग त्याच्या अंतःकरणामध्ये जे तरंग आहे ते तरंग काय होतं, आपल्या आप कमी होतात. जेवढे अंतःकरणामध्ये तरंग, टर्मॉइल्स आपण म्हणतो, हालचाल, अंतःकरणाचा उद्वेगपणा जो आहे, कळत नसलेला कळत नाही, त्याच्यामध्ये अंतःकरणाचा उद्वेगपणा जास्त असतो. पण ज्याला कळत असतं त्याला तो उद्वेग, त्याला माहिती असतं अरे याच्यानंतर हे होणार आहे. पण ज्याला माहिती नाही त्याच्यामध्ये उद्वेग नाही, का असं का झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण ज्याला माहिती आहे त्याच्या अंतःकरणामध्ये उद्वेग होणार नाही, का होणार नाही, त्याला माहिती हे असंच आहे. हे जगत जे आहे, हे जगत हे असंच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही केलं तरी फरक पडणार नाही, हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. हे काय, दुःखालयम अशाश्वतम गीतेने सांगितलं. काय म्हणते गीता, हे संपूर्ण जे जगत जे आहे ना, हे जगत संपूर्ण कसं आहे, दुःखाचं आलय, राहण्याचं स्थान, आणि कसं अशाश्वत स्वरूप आहे. शाश्वत कायमचं नाही, हे अशाश्वत तेवढ्या पुरतं आहे. जसा पाण्यावरचा असणारा जो बुडबुडा आहे त्याचं किती आयुष्य जर म्हटलो तर तेवढ्या पुरतंच. कधी तो फुटेल हे जसं आम्हाला सांगता येत नाही, त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा हे आयुष्य जे आहे, जे आम्ही जीवन, ज्याला जीवन म्हणतो, जन्म आणि मृत्यू. जीवन म्हणजे काय, आपण म्हणतो जीवन जीवन जीवन,
जीवन म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू याच्यामधलं असणारं डिस्टन्स, अंतर जे आहे ते अंतर म्हणजे जीवन. म्हणून हे जे आहे कधी संपेल हे कोणालाच माहिती नाही. मग अशाश्वत स्वरूपाचं सांगितलं. आणि ज्याच्यामध्ये कधीच किती प्राप्त वाटलेलं आपल्याला हे झाल्यानंतर सुख मिळेल, ते झाल्यावर सुख मिळेल, सुख मिळणार आहे का नाही म्हणून दुःख सांगितलं. दुःखालयम, आलय म्हणजे राहण्याचं स्थान. दुःखाचं राहण्याचं स्थान जे आहे काय तर हे जे अशाश्वत स्वरूप जगत आहे, इथं हे सगळं आहे असा जो जाणतो तो धीरा. हा त्याला माहिती हे असंच आहे. व्यवहारात सुद्धा आपण जे पाहिलं तर ज्याला माहिती हे असं होणार आहे, त्याला त्या गोष्टीवर तो काय जास्त रिॲक्ट होत नाही. त्याला माहिती आहे तुझा स्वभावच तसा आहे. मित्र आहेत, 4 मित्र, एखाद्याचा स्वभावच तसा असतो. तो कधीही कुणाला मदत करणार नाही, दुसऱ्याला पाण्यातच पाहिल. असा जो त्याच्या 4 मित्रांमधला एक मित्र आहे, त्याचा स्वभाव कुत्सितच आहे हे ज्याला माहिती आहे. आणि त्या स्वभावाच्या अनुकूलच त्याने एखाद्याला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर मग काय, ज्याला माहिती नाही की याचा स्वभाव असा आहे, हा आपल्याला अडचणीत आणू शकतो, त्याला दुःख होणार आहे. परंतु ज्याला माहितीच आहे याचा स्वभावच असा आहे, त्याला दुःख होणार आहे का? त्याला दुःख नाही होणार. त्याला माहिती आहे का याचा स्वभावच असा आहे हे त्याला परिपूर्ण कल्पना, मग त्याला दुःख होणार नाही. तसंच आहे या ठिकाणी धीरा हा जो शब्द आहे, या धीरा शब्दाचे व्याख्यान चाललंय. चक्षुरित्रते उच्च धीरा. हा कोण धीर? की ज्यांना माहिती हे असंच आहे. कितीही बदलण्याचा आपण प्रयत्न केला तर या जगतामध्ये आपण काही बदलू शकत नाही. आपल्याला वाटतं मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, पण वास्तविक आपण काहीच करू शकत नाही. हे जो जाणतो तो धीर. हा आणि असा जो धीर आहे तो काय? प्रेत्यस्मा लोकादमृता भवन्ति. तो ते अमृतत्व जे आहे त्या अमृतत्वाला तो प्राप्त करतो. कोण? जो धीर पुरुष आहे, जो जाणतो. या सगळ्याचा मागाचा असणारं जे सत्य आहे, सत्य काय आहे? हे सच्चिदानंद ब्रह्म एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति. ते एकच सत्य, बाकी सगळं मिथ्या स्वरूपाचं. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, पण वास्तविक नाही, हे या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून अशा प्रकारे सांगितल्यानंतर या ठिकाणी आता आजपासून असणारा 3रा मंत्र त्या ठिकाणी सांगितला. मग काय? ते जे ब्रह्मतत्व जे आहे, सच्चिदानंद स्वरूप, ते ब्रह्मतत्व प्राप्त करण्यासाठी कसं करायचं? मग एका 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार याच्याद्वारे ते प्राप्त होणार आहे का? न विद्मो न विजानीमो यथैतदु शिष्यात अत्यंत गुह्य. त्यामुळे म्हणून राजविद्या राजगुह्य सांगितलं. त्या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये सांगितलं राजविद्या राजगुह्य आहे की अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे ही विद्या, परंतु काय अत्यंत गुह्य सुद्धा आहे. म्हणून म्हणतात कसं काय? मी त्यांना सांगू यदिशिष्ट पूर्वेशाम येनस्तद्व्याचरक्षरे. आमच्या पूर्वजांनी, आमच्या गुरु आदी परंपरेने आम्हाला हे अशा प्रकारे आहे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु न विद्नो न विजयानीमो यथैतदनु शिष्यात. ते जे तत्व आहे त्या तत्वाचा उपदेश या ठिकाणी या शिष्यांना कसा बरं करावा? माहिती सगळं आहे, परंतु पुढचा जो आहे त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट कशी काय बसवायची हा सगळ्यात महान कठीण प्रश्न येतो. कसं काय करायचं, कसं काय समजून सांगायचं याला? ही गोष्ट आपल्याला तर कळलंय, परंतु त्याचा असणारी बौद्धिक क्षमता, ती बौद्धिक क्षमता जी आहे ती बौद्धिक क्षमतेच्या अनुषंगाने
कसं काय आपल्याला करता येईल, कसं काय याला समजून सांगता येईल, हे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न किंवा अशा प्रकारे चिंतन आता सद्गुरू करतात. कारण आता शिष्याला उत्तर द्यायचं, मग कसं काय आता याला हा जो विषय आहे हा सगळा अत्यंत गुह्य स्वरूपाचा विषय आहे. अंतःकरण चतुष्ट जर शुद्ध नसेल, दैवी गुणसंपत्ती सात्विक गुणसंपत्ती जर शिष्याच्या अंतःकरणामध्ये नसेल, त्या ठिकाणी राजसित्व तामसित्व जर त्याच्या अंतःकरणामध्ये असेल, अंतर्मुख नसेल बहिर्मुख असेल, तर मग कसं काय त्याला काय करणार की ही गोष्ट अशी सांगत आहे. म्हणून हा मोठा प्रश्न पडला आता सद्गुरूंना की काय कुठल्या मार्गाने हे तत्वज्ञान आहे, हे अत्यंत गुह्य स्वरूप जे आहे, ही जी अध्यात्म विद्या आहे, ही या शिष्याला आम्ही कशी काय सांगू, ते तिसऱ्या मंत्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काय म्हणतो तिसरा मंत्र? न दत्तचक्षुर गच्छति न वाग् गच्छति नो मनः न विद्नो न विजानीमो यथैतदु न शिष्यात् अन्यदेव तद्विदितादतो अविदितादधि इतिष्टमपूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे. की त्या ठिकाणी काय हे नेत्रेंद्रिय, नेत्र नावाची इंद्रिय म्हणजे डोळे जे आहेत, हे डोळे काय त्या ठिकाणी किंवा त्याला पाहू शकत नाही, तिथे जाऊ शकत नाही. या डोळ्यांनी काय त्याचं असणारं परमेश्वराचं सगुण स्वरूपाचं असणारं दर्शन घेऊ शकेल, पण त्याचं असणारं जे निर्गुण स्वरूप आहे ते पाहू शकत नाही. मग त्यासाठी काय पाहिजे? मग त्यासाठी दिव्य चक्षुची अपेक्षता आहे. त्या ठिकाणी म्हणून सांगितलं विश्वरूप दर्शनामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतायत, आता विश्वरूप दर्शन पाहतोय म्हणतोयच खरं, परंतु ते पाहणं एवढं सोपं नाही. तोच दिव्य चक्षु म्हणजे ज्ञानचक्षु. दिव्यम ददामि ते चक्षु सांगितलं. तर सर्वसामान्य डोळे जे आहेत ते सर्वसामान्य डोळ्यांना तेच न तत्र चक्षुर गच्छति, या सर्वसामान्य डोळ्यांनी त्या परमेश्वराचं ज्ञान, त्या तत्वाचं ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून ते दिव्य चक्षु त्या ठिकाणी अर्जुना म्हणजेच काय, तो ज्ञानचक्षु जो आहे, तो ज्ञानशक्ती एकदा त्या ठिकाणी प्रकट झाल्यानंतर त्या भगवंताचा असणारा ऐश्वर्य संपन्न असणारा सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो रुत्वा अत्यतिष्ठद्दशांगुलम, या अशा प्रकार असणारा जो अत्यंत त्या ठिकाणी विश्वरूप असणारं त्याचं दर्शन त्या ठिकाणी अर्जुनाने पाहिजे. म्हणून हे सर्वसामान्य जे नेत्र आहे ते नेत्र त्या तोपर्यंत किंवा त्या ह्या नेत्रांनी त्या परमेश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. अथवा वाणी सुद्धा त्याचं वर्णन करायला गेली, सांगितलं आपण उपनिषदामध्ये, वाणी सुद्धा काय वर्णन करायला गेली, तिला सुद्धा वर्णन करता आलं का? नाही. नेती नेती काय वर्णन करणार? मग ती सुद्धा काय आली, तिथनं माघारी आली, मौनम व्याख्या. म्हणून तो अवतार भगवंतांनी ग्रहण केला. काय? गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. फक्त मौन स्वरूपामध्येच चेहऱ्यावर असणारा जो भाव आहे, त्या चेहऱ्याकडे फक्त त्या भावाकडे पाहिल्यानंतर काय झालं? शिष्यास्तु छिन्न संशयाः. असं असणारं भगवंताचं ते स्वरूप, गुरूंचं असणारं ते स्वरूप पाहिल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणामध्ये असणारे सर्व जे संशय आहेत, हे सगळेच्या सगळे संशय काय झालं? त्या ठिकाणी निवृत्ती त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी ते वाणी जे आहे, वाणी त्याचं वर्णन करायला गेले तर वाणी सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. मन अंतःकरण, मनाच्या अनुषंगाने अंतःकरण चतुष्टय आहे ते सुद्धा त्या ठिकाणी गेलं. मन बघतो आता मी, त्याचं वर्णन करून दाखवतो किंवा त्याचं चिंतन करतो मी आता, ते सुद्धा त्याला करता आलं नाही. मन सुद्धा जात नाही. म्हणून कशा प्रकारे, मग अशा प्रकारे मन वाणी बुद्धी या कशाचाही तो विषय नसल्यामुळे
शिष्याला कसं काय सांगणार? म्हणून कशा प्रकारे न विद्मो न विजानीमो यथैतदनु शिष्यात, की या शिष्याला ते कसं काय सांगावं बरं? ही अशी गोष्ट आहे. एखादी गोष्ट दाखवता आली असेल तर दाखवत नाही, दाखवून सुद्धा शिकत नाही. वर्णनातीत आहे, चिंतनातीत आहे. मग अशी जी गोष्ट आहे, ही गोष्ट या ठिकाणी या शिष्याला याचा उपदेश मी कसं काय करू? कशा प्रकारे शिष्याला याचा उपदेश करावा हेच आम्ही जाणत नाही. गुरु म्हणतात हे आम्हाला लक्षातच येत नाही की कशा प्रकारे शिष्याला याचा उपदेश करावा. आणि म्हणून ते कसं आहे ते ब्रह्मतत्व, ते संपूर्ण विदितापासून, विदित म्हणजे जे जे आपल्याला माहिती आहे या जगातल्या गोष्टी ज्या काय माहिती आहे त्याच्यापासून भिन्न आहे आणि अविदितापासून पर आहे. जे माहिती आहे जेवढ्या आपल्याला गोष्टी त्यापासून भिन्न स्वरूपाचा आहे आणि जे माहिती नाही त्याच्या पर आहे. असं मजेशीर इथे गोष्ट आहे. माहितीपासून भिन्न आणि जे माहिती नाही त्याच्यापासून ते पर आहे. म्हणजे काय? ते असणारं शेवटचं स्थान पर आहे. यस्मात् परम न परमस्ति किंचित यस्मान्नाणीयन्न ज्यायोस्ति कश्चित्. यस्मात् परम न परमस्ति किंचित, की त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचं या ठिकाणी दुसरं काही नाही. म्हणून अविदितापासून ते अत्यंत पर आहे, श्रेष्ठ. तिथपर्यंत जाणं अतिशय कठीण आहे. न असं असल्यामुळे, आणि हे काय झालंय असं आम्ही काय पूर्वी कधी इथे श्रम पूर्वेशाम, हे सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा हे स्वरूप असा आहे. हे सगळंच्या सगळं आम्ही पूर्वी कोणाकडनं ऐकलं होतं? तर आमचे जे पूर्वज आहे, आम्हाला ज्या सद्गुरूंनी शिकवलं आहे त्यांच्याकडून आम्ही हे सगळंच्या सगळं काय आहे हे ऐकलं होतं. त्यांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे की अशा प्रकारे त्याचं स्वरूप आहे. हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय कोणीही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मन बुद्धी चिंता अहंकार पण तिथे जाऊ शकत नाही. कारण का? या सर्वांना तिथपर्यंत हे का जाऊ शकत नाही? जसं आपल्या डोळ्याने आपण आपल्याला पाहू शकत नाही त्याप्रमाणे या सगळ्यांना शक्ती देणारं जे तत्व आहे, हे शक्ती देणारं तत्व ते परब्रह्म तत्व असल्यामुळे याच्या मागे ते पुढचं पाहू शकतो, मागचा आपण पाहू शकत नाही. आता सुद्धा व्यावहारिक भूमिकेमध्ये इथनं माझ्या डोळ्याच्या पुढे जे आहे ते सगळं मी पाहू शकेन, परंतु माझ्या मागे पाहू शकत नाही. म्हणून या सगळ्यांच्या मागे कोणतं आहे? या सर्वांच्या मागे ते ब्रह्मतत्व आहे की त्याच्यापासूनच या सगळ्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून या सगळ्यांना शक्ती देणारं जे केंद्र आहे, ऊर्जा देणारं जे केंद्र आहे ते केंद्र म्हणजेच परमात्मा. म्हणून अशा प्रकारे तो जो परमात्मा आहे तो परमात्मा ह्या प्राकृत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अंतःकरण चतुष्टय हे तिथपर्यंत जात नसल्यामुळे त्यांच्याद्वारे आपण त्या परमतत्वाला पाहू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी मग काय केलं पाहिजे ते पुढे सांगण्याचा मग ते प्रयत्न करतील. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं जे आहे हे सगळं आम्ही काय केलेलं आहे, हे सगळं आता तुम्हाला जेवढं जे काय आम्ही बोललेलो आहोत हे सर्वच्या सर्व आम्ही आमच्या गुरुपरंपरेतनं आमच्या सद्गुरूंच्या उपदेशाने की हे असं आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ते सर्व ऐकून ठेवलं आहे. त्याचं असणारं तिसऱ्या मंत्राचं असणारं भाष्य उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या नेहमीप्रमाणे सकाळी 7:40
पाठ आरंभ होईल. मंत्र तिसरा त्याचा असणारं भाष्य. याच्यामध्ये यांच्या ठिकाणी 2 भाष्यांनी, एक पदभाष्य केलेलं आहे आणि एक वाक्यभाष्य. तर त्याच्यामधलं जे पदभाष्य, पहिलं जे भाष्य आहे, दोन्ही जवळजवळच भाष्य, परंतु आता फक्त आपण आपल्या पाठामध्ये, केन उपनिषदाच्या पाठामध्ये आपण याच्यामधलं पदभाष्य जे आहे हे पदभाष्य आपण पाहत जाणार आहोत.